ओम साईराम. साईबाई सकाळ 4:30 वाजले. चहा बी पिते आता. विजय भाई पण चहा पिते. मला पण चहा पियायची आहे. निघतंय पकडे. सकाळ सकाळी उठलोय. चहा कुठं आहे? एकदम कडक वर. ओम साईराम 4:30 वाजले. रोड सुनसान आहेत पण आम्ही सुनसान नाही. आम्ही लोक आहेत. पाठी चालतायत लोक. पुढून पण चालतायत. हे बघा बघा मोठा वारा आलता. जाम मोठा. यांची कात्री काढून दिली. हे आमचे दुसरे साईबंधू आम्हाला पाणी पुरवतात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा. साईराम साईराम. ओम साईराम. सकाळचा नाश्ता म्हणजे चहा पियाला थांबले. त्यामध्ये मस्त बटर आहे बघा. सकाळचा चहा पाहिजे. चहा नसली का झोप येते मरणाची. रागवला माझ्यावर. म्हणजे मला ब्लॉग मध्ये घेतला नाही. रागवला माझ्यावर. ओम साईराम. साईबाई सकाळ दिवस तिसरा आणि पालखीसोबत चालून जाम भारी वाटतो. असं एकटा पुढं पाठी राहून काय फायदा नाही. पालखीसोबत असलो ना दम पण नाही लागत. सोबतच चालू आज आपण. भारी वाटतंय ना. सकाळ एवढी भारी झाली ना. एक नंबर सकाळ वाटते. मी पण ब्लॉग करतोय. हे पण ब्लॉगर आहे. मी पण ब्लॉगर आहे. मला सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल. पण आपल्या चॅनलला करा नक्की. भावांनो तुम्हाला पुढेही अशीच मजा भेटेल. आणि तुम्हाला आमच्याकडून शिर्डी पायी पदयात्रेचा तुम्हाला एक्सपिरियन्स भेटेल 100%. मी काय बोलतो, तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा. आणि बेल आयकन वर पण क्लिक करा. 2025 आलाय. नवीन वर्षात जर काही करायचं असेल चांगला काम तर मला सबस्क्राईब करा 100%. जाम भारी वर्ष जाईल तुमचा. ओम साईराम माऊली. साईबाई सकाळ सूर्य उगवलाय एकदम सुंदर. आता आपण जे सापे गावाजवळ आलोय आणि पालखी आले आणि 8 वाजले सकाळचे. ही फक्त एक यात्रा नाही, श्रद्धेचा प्रवास आहे. साईबाबांशी जोडले जाण्याचा प्रवास आहे. तर चला स्वतःला शोधू, साई पालखीची वारी करू.
चालत राहू. चला ओम साईराम, सोबत राहा, ब्लॉग बघत राहा. ओम साईराम. पावभाजीची व्यवस्था मस्त. साईराम लाईन लागले. ओम साईराम. ओम साईराम. मोठी रांग लागली. मी पण चालले पाठी उभा राहायला. लाईन उभे आहेत आणि आम्ही दुसरी लाईन उभी केली. आमचा विषय वेगळा आहे. डायरेक्ट दुसरी लाईन करतो आम्ही. ओम साईराम. काय म्हणणार आता मिसल आहे, व्हेजची कावा, दुपारनंतर बिर्याणी आहे. बिर्याणी दुपारनंतर व्हेज बिर्याणी आहे. हा. व्हेज बिर्याणी नंतर आईस्क्रीम पण आहे. आईस्क्रीम तुला साईराम. रस्ता हा टाका. रस्ता टाका. वाटाणे मिठाने मंजिल पर्यंत लवकर पोहोचण्यापेक्षा मार्गात मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे महत्वाचे आहे. तर चला ओम साईराम. आपले साई बंधू पनवेलचेच आहेत. काय बोलायचं तुला? ओम साईराम. आमच्या व्हिडिओला लाईक, फॉलो आणि शेअर करा. तुला ओम साईराम. अरे बाबा अजून पक्क्या लांबे वाटतं. साईराम अजून पक्क्या लांबे वाटतं. हा ओम साईराम माऊली. कुठले तुम्ही? हा बघा केवढूच आहे. हाऊस बोलवते शिर्डीला. साईची सेवा स्वर्ग सुखाची. काय बोलशील बारक्या? कितवीला आहेस? चौथीला आहे तू? अरे बाबा बघा चौथीला आहे तो. पालखी करते. कुठून तू? कल्याणचा ना तू पण? भारी. कसा वाटतं तुला पालखी करून? दमला का? हा नाही दमला ना? चला चल रे बारक्या. साईराम भाऊ. ओम साईराम. दुपारच्या वस्तीला आले. लोकेशन जाम भारी आहे. मस्त. आणि दाखवतो थांबा तुम्हाला. सिनेमॅटिक्स दाखवतो. आज मस्तपैकी बिर्याणी आहे खायला. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम मंडळी. फार्म हाऊस वर्षी निघलो कधीच. फोनला चार्जिंग नव्हती. ब्लॉग एडिट करायचा होता, पोस्ट करायचा होता. ब्लॉग केला कसा बसा. इथून तिथून चार्जिंग करून अपलोड केलाय. शूट करायला टाईम नाही भेटला. आणि रस्त्यात काही एवढा खास नव्हता का तुम्हाला दाखवा. अजून खूप रस्ता बाकी आहे. पुढे जाम गोष्टी घडतील. पुढच्या गोष्टी दाखवतो. चला सोबत राहा. पालखी सोबतच आहे. ही पुढं पालखी. बोला ओम साईराम. 3:30 वाजलेत आणि आमची व्यवस्था बघा किती सुंदर व्यवस्था केली. आईस्क्रीमची व्यवस्था केली. साईराम एक नंबर. असं वाटतं रेगिस्तानमध्ये पाणी भेटला. पर्यंत गेले बघा लोक. पुढं पण दिसत आहेत. पुढे गेले पालखी पण अजून बरेच लोक राहिले. ओम साईराम. आमचे कोलेवाडीचे बंधू किती सेवा करतात बघा. टिंगल करते पक्की. हो हा काय पाठी राहिलीत माणसं वाटतं. आमच्या हल्ला जोडू आम्ही पण पालखीला नाचू.
बिड्डा बिड्डा थोडासा ओम साईराम. हॅलो गाईज, तुम्हाला साई पालीत इथला जल्लोष बघायचा आहे. मला तुम्हाला दाखवतो. ओम साईराम. आलो तेव्हा तुम्हाला दाखवलं ना आम्ही कुठं स्टे केलाय. काय शहापूर ना, शहापूरमध्ये आहे मस्त घर आहे. एक वरती एक खालती आहे. चला झोपाला सगळी पब्लिक झोपले. काय पब्लिक असते. तिसरा दिवस संपलाय. ब्लॉग एडिट करत होतो. टाईम खूप झाला आहे. 11 वाजले. विसरून जात आहे. रोज विसरून जात आहे का. ब्लॉग एंड पण करायचं असतं. जिथून सुरुवात करते ते एंड करायला विसरून जाते. याच्या पुढं नाही विसरणार. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही ब्लॉग बघत असाल तर धन्यवाद तुमचे. आणि माझ्याकडून काही चुकी झाली असेल, काहीही चुकी झाली असेल दिलगिरी व्यक्त करतो. ओम साईराम, माफ करा बस. आणि बघत राहा. आज तर फक्त तिसरा दिवस होता. तिसरा दिवस संपला. अजून 5 दिवस बाकी आहेत. म्हणजे अजून खूप दमाले. आत्ताचे तिसरा दिवस झाले. पब्लिक आपल्याकडं बघते. चला ओम साईराम.